व्याख्या महाराजांनी फारच गोड सांगितली. ज्याच्या कर्मामध्ये, बौद्धिक क्षमतेमध्ये आणि भावनेमध्ये एक रसता आहे, या तिन्ही गोष्टी जो साधतो त्याला म्हणतात साधक. भक्तीचा विचार वाढत जातो. वर्षा काळी सहिता किंवा चंद्राची पूर्णपणे सिंधू भरते. चंद्राला पूर्णता प्राप्त झाली, जसे समुद्राची पातळी वाढते, तसं संतांच्या सहवासामध्ये आला तर त्याची भक्ती वाढते. म्हणून निळोबाऱ्यांचं फार गोड प्रमाणे, ज्यांचे प्रेम विठ्ठली असेल तर भाव वाढे. आणि ज्ञानाचं फल सांगतात. खरं ज्ञान कोणतं आहे? जे ज्ञान अज्ञानाला निवृत्त केल्यानंतर स्वतः शिल्लक राहत नाही, हे खरं ज्ञान आहे. अंतिम चरणाचं फार स्पष्टीकरण आपल्या समोर करण्याची आवश्यकता नाही. फक्त अल्पमतीप्रमाणे प्रक्रियेचा विचार सांगून थांबतोच आहे. स्वशब्द हा आत्मवाचक आहे आणि अनुभव शब्द हा ज्ञानवाचक आहे. स्वानुभव शब्दाचा जर अर्थ आपण केला तर ज्ञान दोन प्रकारचं आहे. कोणतं? बाह्य विषयाला ग्रहण करणारं एक ज्ञान आहे आणि एक आंतरक वृत्तीने प्राप्त झालेलं आत्मस्वरूपाला विषय करणारं. विषय म्हणजे प्रकाशित करणारं नाही, त्यावर असणारं अज्ञानाचं आवरण भंग करणारं. त्या वृत्तीमध्ये प्रतिफलित झालेल्या चैतन्याला आपण आत्मज्ञान असं म्हणतो, किंवा इथे त्याला स्वानुभव असं म्हणता येईल. उत्तम अधिकारी असेल, विवेक वैराग्य समाधी षटक यांनी संपन्न आहे, किंवा तो मुमुक्षुत्व या लक्षणाने संपन्न आहे. श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ कृपाळ सद्गुरूचा योग जीवनामध्ये प्राप्त झाला तर त्याचा अधिकार बघून ते त्याला तत्वमस्यादी महावाक्याचा उपदेश करतात. आणि मग त्यांच्या मुखारविंदातून येणारं वचन, काना वचनाचे भेटी सरिसाची पै किरीटिंग, त्याने ते महावाक्य ऐकल्याबरोबर त्याची वृत्ती ही अहम ब्रह्मास्मी त्याकारक होते. अहम ब्रह्मास्मी आकाराची वृत्ती झाल्याबरोबर आता त्या वृत्तीला बाहेर जायचं नाही. ती वृत्ती आतल्या आतच त्या आकाराची झाल्यामुळे वृत्तीचं काम आहे आवरण भंग करणं, आणि वृत्तीचं चिदाभासाचं काम आहे प्रकाशन करणं. बाहेरच्या पदार्थाकरता दोघाची गरज आहे, पदार्थ ज्ञानासाठी. पण आत्मज्ञानासाठी फक्त वृत्ती व्याप्तीची गरज आहे, फल व्याप्तीची गरज नाही. अंतर्मुख झालेली वृत्ती अज्ञान आवरणाला भंग करते. संपलं वृत्तीचं काम.